रुपये घे, तुझं कसं काय डोकं चालतं तुझं? तू परत इथं बोलत नाही, बसते एक- काही एक पण शब्द- चांदी चांगली भारी पण आणतो बोललोय. आलं नाही काय नाही. हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप भारी आहे, खूप मजेदार होणार आहे. बघा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला. हां, तू काय म्हणत होती? काय तू काहीतरी म्हणत होती काय कसलं म्हणतो? तरी. कपडे घ्यायचे का कशाला? नागरीचे कशाला? का बरं? विकायला आले ना. कशाला आले? विकायला आलेले घेतो का म्हटलं, पैसे आहे का? मग घेऊन टाक ना, तुला घ्यायचंय तर. पैसे असतील तर घे. हा, मग तुझ्याकडे आहे ना, घे ना तूच. तर माझ्याकडे नाही घ्यायचे. मला काय सांगते? पापड का? उशा घ्यायचे. मग घेऊ ना, मी घेऊन येतो संध्याकाळी. पुढे संध्याकाळी संध्याकाळी घेऊन येतो, बस झालं. नाही, नवीन तयार केलं असेल खाली, ते पोरं देतील ना बोलू. हा, मग देतील ना, मग करू ना, हा? करतील ना. मग नंतर चांगलं गावात जाईल तेव्हा चांगलं घेऊन येईल. आणशील का? आणि सब बोलतो, करत तर काही नाही, फक्त बाता मोठ्या मोठ्या करतो. आणतो बोललोय ना, आणतो नाही, मग आलंच नाही काय नाही. पटाड्या आणतो बोललोय मी. काय खरंच खरं आहे का तुझं? तुझ्या भरोश्यावर राहून काय होणार आहे का? आणतोय बोललोय ना एकदा, कशाला लांब आणशील लावते? का? मग नको टाकू का त्यांच्याकडे ते उशा, जुन्या उश्या? नको टाकू, हा, नको टाकू. जुन्या उशांचे पण नवीन किती बनवतात. म्हणताय ते? त्याने माहिती, ते पोरं पैसे काही बी सांगता. मग मार देतो, नको. गावात जाऊन घेऊन येईल मी. आणशील ना हा, तुझ्या भरोश्यावर? घेऊन येईल गावात जाऊन. आता काय केले जेवायला? करायचं तर सकाळी जे केले ते खायला. मग जाऊ, भूक लागली. वांगे बटाट्याची भाजी, हा दे, तेच दे खायला. मग काय आता? ते डब्याचे. हा, ते काम करून येतो मी देवांचं. मला ऐकून चाललं, ऐक ना. अगं तू तिथं काही नाही, पण काय- बोलती. अरे मी एक शब्द नाही बोलणार, फक्त जाऊन तुझ्या बरोबर फक्त बसेल, उभी राहील, कसं करतो, कसं घेतो देतो, तेवढं फक्त पाहणार आहे. तू मला बी परत सवय लागू दे ना. तिथं बोलत नाही, बसते एक- काही एक पण. शब्द बोलले चांगली का? पाहिजे चांदी, चांगली भारी पण पाहिजे, कमी नाही टाकायची चांदी. तू तुझ्या पार मनाने ते घे बाबा, बस. याच्यासारखं करते. आता पहिल्यासारखं जमाना नाही राहिलाय, कोणीच काही नाही करत आता. तुझ्या मनाने घे, तुला जसं पाहिजे तसं. मी एक शब्द बोलली, मग फक्त पाहून राहील, बसून राहील. समोरच्याला ते हे करून टाकते पार याला. नाही, काहीच करणार नाही. बोलली मग बोल. समोरचं म्हणतो तू मी घ्यायलाच अरे कशाला नाही आले. बोलणार, मी एक शब्द बी बोलणार नाही. फक्त जाऊन तुझ्या बरोबर फक्त बसेल, तू काय बोलायचं बोल, काय घ्यायचं घे, काही कर तिकडे. मला काही घेणं नाही. घरी आल्यावर वाटल्यास भांडण कर, वाटल्यास बस तुझं माझं कर. किती बी आरा ठोकल्या ना तरी चालेल, पण मी एक शब्द बोलणार नाही. बोलली मग बोल. नाही मी बोलणार गेलो तर नाही. काय हरकत आहे? अरे पण तू पोरगा टोला, तुला कळत नाही ना. कळून जाईल, त्याला काही नाही नाही राहत कळत. एवढं. तुला काही ते समजत काय, नाही. काही केलेलं का? अरे ते काय हे करणार आहे का? ते काहीच करत नाही आता. पहिल्यासारखं नाही राहिलेले, कोणीच काही करत नाही. व्यवस्थित सगळं देतात लोक. तुला नाही घेता येणार. तुला गिऱ्या जाय मग, करणार, चांदी तूच करणार. जाय मग, तूच जाय मग. पैसे दे मग. मी पैसे बी देणार नाही, काही करणार नाही. तूच जाय आणि तूच घेऊन ये. देणार नाही. तूच जाय आणि तूच घेऊन ये. हा, मग तोडून ठेवू तिकडे. मग तूच जाय आता. मग जाऊ राहिलो पैसे सांग. दे म्हणजे तू. मी 5,000 जाऊ राहिलो, रुपये दे. बोललो ना मी. 5,000 जाऊ राहिलो दे, मी, घेऊन येतो, मी बस पप्पा- झालं. दोघं जण जातो, पप्पाला आणि जातो. अरे आम्हाला कळेल, आम्हाला फरक पडेल. पोरगा अरे पाहून. मम्म्या, काय तुला फसवणूक सांगितलं करते? ना, फसवणूक कोणीच करत नाही. आताच्या काळामध्ये तसं नाही चालत. आताच्या काळात कोणी फसवणूक करत नाही. तू ऐकणारच नाही. अरे चालणार. मम्म्या. तू शेवट बंद नाही, तुझी बडबड चालू राहील, पण मग ऐकणार नाही. तुझं डोकं काय चालतंय मला कळतंय. तुझ्या डोक्यामध्ये फक्त तेच वाईट विचार राहतात डोक्यामध्ये. मी तुला दर वेळेस सांगितलेलं आहे मम्म्या, कधीतरी चांगला विचार कर रे, कधीतरी चांगला विचार कर. फरक पडतो काय? अरे तू तू काय बोलतो, तुला तरी समजतंय का? तू म्हणते की चांदी कमी टाकतील, हे टाकतील, तर आता नाही करत रे कोणी. तशा गोष्टी नाही करत कोणी. लोकांना कळतं. कमीचा विषय नाहीये. मग तू ते बोलती ना, ते नाही होत कधीच. आता आता नाही करत कोणी त्या 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 गोष्टी. तुझं डोकं वेगळं चालू राहिलं. मला नको सांगू, जाऊ दे. काय बी करते मला. आता जाऊ राहिलो, करू राहिलो, तरी पण हे करते. उपकार करतोय माझ्यावरती. अरे पण मग तुला तेच सांगतो, असं विचार नको ठेवू ना कुणी डोक्यामध्ये. विचारायला सांगते होतं, मी येऊ का असं बोलते ना तुला?
नाही ना, तू येऊन तू वेगळं बोलशील, माहिती मला. जुने लोक राहतात कसे, कटकट करशील काय तिथं काय जाऊन. कुठे झालं मला त्यांची जुनी लय जुनी काळजी आहे काय मी मग काय पण बोलशील तिथं गेल्यावर, काय पण बोलशील, काय पण बोलशील. म्हणून म्हणून मी कधीच नाही ना मागं बी पाहिलंय मी तुझं बाई. तू दुकानात गेली का लय हे करून जाते. काय करते मग समोरच्याला पाणी उकळतोय समोरच्याला पार हे करून टाकते, म्हणून नेत नाही तुला मी. जाऊ दे नको घेऊन जाऊ जाय तिकडे आणतोय ना, बोललो ना आणतोय करून तर काही विना नाही कारण. आणले तर नको आणू, काही घेणं देणं नाही आम्हाला. तुला करायची ती कर, आणायची ते आण, नाही आणायचे ते नको आणू. बस संपला संपला विषय, संपला विषय आता. परत संपला ना, बोलणारही नाही तुला. झालं ना आता, बस झालं. जाय. देतोय 3000 रुपये आणि घेऊन टाकते ना. हप्ता भरशील का म्हटलं तू? मिरची मसाला करून घेते म्हटलं. तो म्हणतो आधी देवांचं काम कर, ते मिरची मसाला राहू दे, ते नंतर बघू. मिरची मसाला महत्वाचा आधी देव महत्वाचे, त्याला काढून टाक म्हणे देवांचे म्हणे. आधी चांगले नाही वाटत म्हणे तसे. काय करायचं का देवा? मी याला म्हटलं घेऊन चाल म्हटलं आम्हाला दोघांमधून. एकला नाही, याला काय करणार आहे का? दोघं जाऊन यायचं ना. त्याला मी कळणार, तू नाही म्हणतोय मला. ही चांदी आणि ती तिथे एकत्र करून. मग मी जातो बोललोय ना, कशाला घडी घडी ब्लामन लावतो. समजायला पाहिजे ना सगळ्या गोष्टी मध्ये नाव ग्रॅम, ते भार, त्याला वजन, शिकू दे ना, त्याला कळेल ना. वजन. आता तू त्याला जाऊ देणार नाही तर त्याला काय कळेल पुढे? काय मी देऊन टाकेल? मला 10,000 दिल, 10,000 काढून 5,000 5,000. अरे नाही ना, तुला काय सांगतो, मार्केटमध्ये 1500 नाही. आता मम्मी जाऊन आली ना, मम्मी 2 ठिकाणी जाऊन आली. त्यांनी 4000 सांगितले, 5000 सांगितले. मी देवा नाही घेऊन गेली. ही चांदी नाही असं का? विचारलं होतं फक्त याच्याकडे देव नाही. ही चांदी काय फेकून द्यायची? अहो मी ते काय बोलले की वजन करावं लागेल. वजन केल्यानंतर मग सांगतो म्हणे की त्याच्यामध्ये किती चांदी ऍड करायची. मग तेच किती करावं लागेल? एवढं ते फक्त गेलेले आहेत 1 ग्रॅम 2 ग्रॅम. तेवढं नाही पूर्ण करावं लागतं. हा आणि ते ही चांदी ही चांदी काहीच नाही, खराब झालेली खूप काहीच नाही. चांदी कधी खराब होते का? खराब झाली पण तुलाच कळत नाही तर तू कशाला 150 अंतरा करते? तुम्ही जास्त होतो मग. हिच्या पैसे वजा होतील ना. मग किती होतील? 200-300 रुपये जातील फक्त. चांदीला केवढा भाव आहे का? 200? बावळट आहे. यांना जाऊ दे आहे, तू यांना जाऊ दे. नाही डोकं लावतील. समोरच्याला डोकं लावतात, मला नाही पटत. महाग आहे. अहो मला त्यांनी तिथं जो आजचा रेट आहे वळखळ जाऊन वजन होईल तेवढे पैसे दिले ना. अहो त्यांनी काय त्यांनी मला किती सांगितलं, 4.5 बोलले, 5 4.5 बोलले. ते होऊन जाईल. याचे पैसे वजा होतील ना. आपले जे आहे मोड आहे ती मोड 200-300 रुपये. कसं काय 200 रुपये का? तुझं कसं काय डोकं चालतं तुझं वालं? बात हो जाईल मग सांगेल तुम्हाला. तुम्हाला सांगतो ना मी, 4000 रुपये लागतील, संपला विषय. अरे विषय तू काय नुसतं पैसे अहो एका देवाचे मोजा ना पैसे. 4 आहेत ना ते, 4 आहेत ना ते. किती आहेत? 4 आहेत. ते एका देवामध्ये किती टाकतील चांदी? 2 ग्रॅम टाकतील किंवा 3 टाकतील. मग 4 देवांचे किती होतील? असतो भार भार म्हणतात त्याला. मग 4 देवांचे किती होतील? आणि 4 देवांचे किती होतील मग? 4-4.5 पर्यंत जाईलच ना. मग सिंपल हिशोब सांगतो ना तुम्हाला मी आता. हा त्यांचा हिशोब झाला. 4 पर्यंत. आपला मोडचा हिशोब नाही होणार. मग ते ऍड होतील ना. मग जर 4.5 पर्यंत गेलं तर मग करतील 4 वगैरे, थोडंफार होईल कमी जास्त. त्यांना म्हणा आधी याचा हिशोब करा म्हणा. हा. त्यांना वजन केल्याशिवाय त्यांना नाही कळत. आम्ही तेच सांगू राहिलो. तू काय घडी घडी तेच मग बोलतो. तेच सांगतो, हे मम्मीला तेच कळत नाही ना. ही किंमत लावून टाकते 200-300 रुपये. नाही ना बाई. असं कसं काय 200-300? त्यांच्या वस्तूला भाव आणि आपल्या वस्तूला नसतं. ते चालते आणि ते अंगठी पडले ते एक घेऊन जायचं. आणखी नको देऊ, ते राहू दे. बेले केले का तेव्हा ते आणि ते काही कामाचे नमवत नाही, काय नाही काहीच नाही. हो पण दम धर जरा. देवांना नव्या चांदीने बनवावं लागेल. हे त्याला मोड द्यावा लागेल. इकडे अंगठीमध्ये घालू राहील. जाऊ दे.
हे मी जातो एकटा आणि मी जाऊन करून येतो, संपला विषय. घडी घडी तेच तेच बोलू नको आता. एखादा आसपास असतो ना त्यांच्या ते ओळखी नाही नाही, आता लोक बी मदत करतात, खेड्याचे लोक किती बाहेर राहतात. आपल्या गावाला मुक्कामी गाडी बा. आता रंजनाला पहिले मुक्कामी गाडी राहायची, शाळेची गाडी, सकाळी 7ला आणि संध्याकाळी 6ला मुक्कामी राहिली का देवराम मामन त्यांच्या इथून भाजी भाकरी देऊन द्यायची ड्रायव्हरला, झोपून घ्यायचं गाडीत. तीच गाडी आजंदा पाडा. आम्ही त्याच्या आजीच्या गावाला तिकडून आली, 4-5 खेडे करून मालनगाव वगैरे मालेगाव. पहिल्यापासून तेच चालू आहे. आता घरोघरी गाड्या झाल्या, त्याच्यामुळे आता काही बस मुक्कामी राहत नसतं.